आपल्यासोबत अरविंद सावंत जोडले गेलेले आहेत, त्यांच्याकडून याविषयी नेमकं त्यांचं काय म्हणणं आहे ते ऐकून घेऊयात। अरविंदजी, निवडणुका जाहीर झाल्या लगेचच आचारसंहिता लागते, कुठल्याही घोषणा करता येत नाहीत, म्हणून अशा पद्धतीची प्रक्रिया एक देश एक निवडणूक महत्त्वाची आहे असं म्हटलं गेलंय। खरं सांगू काय, इतके भंपक आणि दांभिक लोक आहेत ना, यांच्या भंपकपणाला दांभिकपणाला आता यांना कळसाचं काहीतरी दिलं पाहिजे बक्षीस। इतके विचित्र आहे। अहो, तुम्हाला महाराष्ट्र आणि हरियाणा एकत्र नाही घेता आली हो। तुम्हाला मुंबई महापालिकेची निवडणूक 2.5 वर्ष 3 वर्ष होत तरी घेत नाहीये तुम्ही। कुठल्या तोंडाने बोलतात? तुमचं मला धारिष्ट आश्चर्य वाटतं। इतकं निर्लज्जपणा कशात नाही, तो कोडगेपणा तेही कळत नाही। अरे, आपण या देशामध्ये लोकशाही मानतो, संविधान मानतो, महापालिकेच्या निवडणुका घेत नाही आपण घाबरून आता हरियाणा आणि महाराष्ट्र एकत्र घेतलं नाही, हे कळत नाही का हो लोकांना? फक्त घोषणा करा, गोंधळ घाला। मला सगळं देशाची प्राथमिकता काय आज आहे? प्राथमिकता काय सांगा बरं? आज प्राथमिकता आहे बेरोजगारीची आहे, महागाईची आहे, महिलांच्या अत्याचारांची आहे, शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत। तुम्ही कांदा आता उत्पादन न करायचं निर्यातीवर शुल्क कमी करता, कुठे कांदा शेतकऱ्यांकडे आता आहे बघा। इतका दांभिकपणा आणि खोटारडेपणा हेच करू शकतात। जेव्हा ते निर्यात मागत होते तेव्हा निर्यातीवर 50-500 शुल्क लावून ठेवलं, आणि आता निर्यात शुल्क जेव्हा काढणार आहे बाजारात तेव्हा शेतात पिकातून साठवलेला कांदा काय करणार? किती साचणार? साठवलेला कांदा सांगा बरं शेतकऱ्याकडे किती साचेल? हे सगळे प्रश्न बाजूला ठेवायचं, धार्मिक भावनिक प्रश्न घ्यायचे आणि देशाला आग लावत सुटायचं। काल परवाकडे राज्याच्या दक्षिणेमधील सगळ्या राज्यांनी केंद्र सरकार कशी सापत्य भावाची वागणूक देतंय हे सांगतंय। सुप्रीम कोर्टानं तुमच्या सगळ्या संस्था कशा पोपट झाल्या आहेत पिंजऱ्यातल्या, हे सुप्रीम कोर्टाने आठवड्यापूर्वी बोलले ना। लाज आहे यांना कशाची? सगळ्या संस्था, इलेक्शन कमिशन तुम्ही एक मिनिट यामिनीजी, एक मिनिट, तुम्ही एक धाडसारी वाक्य सांगा की इलेक्शन कमिशनर किंवा इलेक्शन कमिशन हे काय निष्पक्ष काम करते, असं एक वाक्य तुम्ही बोला बरं, बोला ना जरा, बरं वाटेल मला। पण इतके गुलाम लोक आहेत, हे ह्यांच्यासाठी चाललंय सगळं, सत्तेसाठी। नाही, मला माझा याच अनुषंगाने प्रश्न आहे अरविंदजी। एक देश एक निवडणुकीला जेव्हा आता केंद्रीय कॅबिनेट मान्यता देतं तेव्हा विरोधी पक्ष म्हणून तुम्हाला नेमकं काय दिसतं? का असं अशा पद्धतीच्या निर्णयाला मंजुरी मिळते? मुलं कळून चुकलं, पायाखालची वाळू सरकून गेली, कळलं का? पायाखालची वाळू सरकून गेली। 240 400 पार त्या नदीला खड्ड्यात टाकून 240च्या मग त्याच्यावर काहीतरी नवीन उपाय सुचवायचा प्रयत्न आहे हा सगळा। म्हणजे एकाच वेळेला दोन्ही बाजूला वरखाली एकच निशाणी आली की आपल्याला सोडता येईल असे काहीतरी भ्रम आहे त्यांना वाटतं देश दुधखोळा नाही आहे बरं का, देशातली जनता दुधखोळी नाही आहे। इंदिरा गांधींना निवडून देणारी देशातली जनता आणि त्यांचा पराभव करणारी सुद्धा देशातली जनता, आणि पुन्हा सत्तेवर आणणारी सुद्धा पुन्हा देशातली जनता आहे। हे काय समजतात हे लोक? हे लोकशाहीचा खेळवाड मांडलाय त्यांनी, अक्षरशः खेळ मांडलाय। आणि आपल्याला असल्या सगळ्या विषयावर सगळे प्रश्न बाजूला, पण हे प्रश्न पुढे, हे देशाचे प्राथमिक प्रश्न आहेत का आता? बघा हो, तुम्हाला मराठी त्यांना विचारा ना, हरियाणा काय मोठा बरं बिलात काय तुम्हाला माहिती आहे का? बिलात काय ते पण नाही माहिती, बिलात काय ते पण माहिती आणि बिलात काय ते पण माहिती नाही, कमेंट करतात। अगदी तुमचा मुद्दा लक्षात आला अरविंदजी। आपल्यासोबत पृथ्वीराज चव्हाण जोडले गेलेले आहेत। खूप खूप धन्यवाद अरविंदजी, तुम्ही सविस्तर बातचीत केलीत यासाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।